साक्रीत धाडसी घरफोडी, पत्रकाराच्या घरातून 2,86,000चा ऐवज लंपास। साक्रीतील मुकुंदनगर परिसरात एका पत्रकाराच्या बंद घरावर अज्ञात चोरट्यांनी धाडसी डल्ला मारला आहे। कामानिमित्त पत्रकार बाहेरगावी गेले असताना चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून अंदाजित तब्बल 2,86,200 रुपयांचा ऐवज लंपास केला आहे। या धाडसी घरफोडीमुळे साक्री परिसरात कमालीची भीती आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे। साक्री शहरातील मुकुंदनगर येथील प्लॉट नंबर 50 मध्ये राहणारे पत्रकार जितेंद्र जगदाळे हे कुटुंबासह कामानिमित्त बाहेरगावी गेले होते। घर बंद असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला। चोरट्यांनी घरातील कपाटांची उचकापाचक करत मौल्यवान सोन्या चांदीचे दागिने आणि रोकडवर डल्ला मारला। यामध्ये सोन्याची चैनकानातले रिंग 35,000 रुपयांची रोकड, 64 GB मेमरी कार्डसह महागड निकॉन कंपनीचा कॅमेरा, चांदीचे 4 बेले, चांदीचे लक्ष्मीचे 3 शिक्के आणि पितळी मूर्ती असा एकूण 2,86,200 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे। घटनेची माहिती मिळताच साक्री पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। चोरीचा छडा लावण्यासाठी धुळे येथून तातडीने श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते। तसेच धुळे येथील मोबाईल फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन पथकानेही घटनास्थळाला भेट देऊन फिंगरप्रिंट्स आणि इतर महत्त्वाचे तांत्रिक पुरावे संकलित केले आहेत। या प्रकरणी साक्री पोलिसांकडून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून विविध अंगांनी तपास सुरू आहे। दरम्यान शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याने पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी आणि नागरिकांना सुरक्षिततेचा दिलासा द्यावा अशी तीव्र मागणी आता स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे।